प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं हां, माझ्या बाबतीत असंच नाही आहे. करंज्या कडाकण्या म्हटलं की दसरा दिवाळी आठवतं. बुंदीचे लाडू म्हटलं तरीही आपल्याला दिवाळीच आठवत असते. असं खूप वेळा होत असतं किंवा आपलं चिवडाही सुद्धा म्हणा, भाजक्या पोह्यांची त्याच आपल्याला दिवाळी आठवत असतं. पण मी ॲक्च्युली ना असं आधेमध्येच मी आज करंज्या करत आहे आणि खूप झटपट केले. जास्त वेळ नाही, 10 मिनिटात मी करून घेतली. तर ॲक्च्युली माझ्याकडे सारण होतं आणि तर मग म्हटलं की चला तर श्रीषाला करंजी आवडते. गोड म्हटलं की तर ती करंजी खाऊ शकते. त्यामुळं मग विचार केला की गव्हाचं पीठसुद्धा आपल्याकडे तयार होतं, म्हणजे मळून घेतलेले होते मी थोडंसं. सो त्याच्यानंतर म्हटलं की गव्हाच्या पिठाचंच आपण करंजी करू. सो अशा पद्धतीने केलं आहे. थोडंसं त्यामध्ये मी रवा टाकलेला आहे गव्हाच्या पिठामध्ये, इतकंच, बाकी काहीच नाही आहे. जसं आपण रेग्युलर करतो त्या पद्धतीने केलेलं आहे. मैदा वगैरे काही घातलेलं नाही, त्यामुळे तुम्ही ह्याला म्हणू शकता हेल्दी करंजी. सो अशा पद्धतीने श्रीषालाही खूप आवडतात. सो तिच्या आधीमध्ये धडपड सुरू होते, आई कर ना गं पटकन लवकर, मला खरंच खायचं आहे. आणि गरम गरम खाण्यात खरंच खूप मजा वेगळी असते. सो अशा पद्धतीनं थोडंच झालं, जास्त नाही झालेलं आहे. बट तिच्यासाठी एवढंसं आपण केलेलं आहे आणि गरमागरम करंजी खाण्यात काय मजा आहे ना, बापरे! हे भारीच वाटतं यार. चला, तोंडाला पाणी सुटलं ना. चला, बाय बाय, टेक केअर.